नमस्कार मित्रांनो. कर्जमाफी ई-के-वाय-सी संदर्भातील एक महत्त्वाची माहिती आहे, की शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे किंवा गोंधळ निर्माण झालेला आहे. काय म्हणतात, की जर काही ग्रुपला याद्या शेअर झाल्या असतील किंवा त्याच्यापर्यंत जर माहिती पोहोचली असेल, की कर्जमाफीची यादी आलेली आहे, ई-के-वाय-सी केली का? तर काय म्हणतात शेतकरी, की हो केलेली आहे. पण मुळात काय केलेलं असतं, की त्यांनी आपल्या बँकेची जाऊन बँकेमध्ये आपल्या खात्याची जाऊन ई-के-वाय-सी केलेली असते. याचं उदाहरण जर पाहायचं झालं, तर जे वेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होती आणि त्यावेळेस अनेक महिलांना ई-के-वाय-सी पासून म्हणलं तर त्याच्यामध्ये 60 लाख महिला या ई-के-वाय-सी करण्यावाचून वंचित राहिलेल्या होत्या. उदाहरण काय झालं होतं त्यांचं, की ई-के-वाय-सी आलेली होती, परंतु ती ई-के-वाय-सी जाऊन स्वतः त्यांनी जे बँकेत पैसे पडत होते, त्या बँकेच्या ई-के-वाय-सी केलेल्या होत्या. परंतु मुळात त्यांना मुख्यमंत्री लाडची लाडकी बहीण या पोर्टलवरती जाऊन तिथं ई-के-वाय-सी करायची होती. परंतु त्यांनी ई-के-वाय-सी बँकेत केले आणि ई-के-वाय-सी केली का विचारलं तर हो ई-के-वाय-सी केली म्हणून सांगण्यात आलं आणि जेव्हा तुमचे पैसे बंद झाले तेव्हा कळालं की ती बँकेमध्ये के-वाय-सी करायची नव्हती तर पोर्टलवरती जाऊन लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी करायची होती. त्याच पद्धतीनं आता सुद्धा कर्जमाफीमध्ये असाच गोंधळ होत आहे. शेतकऱ्यांना वाटत आहे की ई-के-वाय-सी करायची आहे. त्यांनी बँकेमध्ये जात आहेत, आपल्या बँकेची ई-के-वाय-सी करत आहेत. परंतु कर्जमाफीची ई-के-वाय-सी करायची राहून जात आहे. पण विचारल्यानंतर म्हणतात की मी ई-के-वाय-सी केली. तर अशा पद्धतीने ही जी काही गोंधळ होत आहे त्याच्यामध्ये थोडंसं सावधानीनं लक्ष द्या. कारण की ई-के-वाय-सी ही नुसती एकच नसते. बँकेची ई-के-वाय-सी वेगळी, तुमच्या पी-एम किसानची के-वाय-सी वेगळी, तुमच्या कर्जमाफीची वेगळी किंवा तुमच्या गॅस घेत असाल तर गॅसची राशन कार्डची के-वाय-सी वेगळी, गॅसची वेगळी के-वाय-सीचे अनेक प्रकार आहेत. तुम्हाला ज्याची के-वाय-सी करायची आहे प्रॉपर त्याच ह्याच्या गोष्टीमध्ये तिथल्या जवळचं कुठलंही तुमचं केंद्र असेल किंवा माहिती सुविधा केंद्र असेल, तिथं जाऊन तात्काळ चौकशी करून जरी केलेली असेल, तरी जाऊन परत कन्फर्म झाली का नाही हे कन्फर्म करा. असं जर नाही केलं तर तुम्ही लाभापासून वंचित राहू शकता. हेच सांगायचं होतं, की ई-के-वाय-सी बँकेची जरी तुम्ही केली असेल, तर तुम्हाला कर्जमाफीची आपली सरकार सेवा पोर्टलवरती जाऊन ई-के-वाय-सी करायची आहे. कुणी शेतकरी याला म्हणजे हलक्यामध्ये घेऊ नका. तुमची कर्जमाफी होऊ शकत नाही त्याच्याशिवाय. बँकेची ई-के-वाय-सी केली म्हणजे तुमची कर्जमाफीची ई-के-वाय-सी होत नाही.